गुलाल इथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविका महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री जानकी वल्लभ श्रीमान पराक्रम विवेकानि जपे नित्यं मद्भक्ता श्रद्धयान्विता अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशया रामं दुर्वासर श्यामं पद्माक्षं पीतवाससं सुवन्ति नाम विदेवीं हृदये संसारे योगना रामं लक्ष्मणं पूर्णं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुष्ठं करुणानवं गुणनिधि विप्रत्ययं राजेन्द्र सत्यसन्नं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्ति वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणादि रामायणं श्रीराम जय राम श्रीराम जय राम 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 जय राम कोणी राघव घ्या कोणी रघुनंदन घ्या कोणी कौसल्यानंदन घ्या कोणी दशरथनंदन घ्या कोणी सीतापती राम घ्या कोणी भरताग्रज घ्या रघुनंदन राम रघुनंदन घ्या जय श्रीराम हो झाले बोलो सियावर रामचंद्र की जय
गोष्टी रामचरित्रावर थोडं ऐकू आणि नंतर आरती करू. आपण एवढे मोठे अवसर घ्यामध्ये माहिती पाहिजे ना आपल्याला, बरोबर आहे का नाही? हो, बस खाली बरे चांगले हे म्हणजे मी काय तयारी केली नाही रामभाऊ बोलायचं मी तसं खूप मोठं धाडस करतोय, आठवलं म्हणून बोलतो. तसं मी काय खूप मोठा नाहीये. एवढ्या मोठ्या अवतारावर बोलायचं हे साधी गोष्ट नाही. त्या अवताराचा जर उगम बघितला तर सोहम जग अजन्म शुद्धानाम आठ क्षितिजा परिवर्तन. सोहम अजन्म शुद्धानाम त्यांचं जीवनच अजन्मापासून म्हणजे जन्मापासून शुद्ध होतं. सोहम अजन्म शुद्धानाम म्हणजे त्यांचं जीवन हे जन्मजन्मी शुद्ध होतं. आठ क्षितिजा पलीकडे म्हणजे त्यांचं साम्राज्य हे क्षितिजा पलीकडे असं साम्राज्य करणारे असा अवतार असा अचानक जन्माला खावं मला सांगा. राम